श्री स्वामी समर्थ. तूळ राशी 1 ते 31 जुलै मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. जुलै महिना तुमच्या आयुष्यात आनंद, प्रगती आणि नवीन संधी घेऊन येणार आहे का? अनेक दिवसांपासून रखडलेली कामे आता पूर्ण होतील का? करिअरमध्ये अपेक्षित यश आणि आर्थिक स्थैर्य मिळेल का? कौटुंबिक जीवनात प्रेम आणि एकोपा वाढेल का? प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात नवीन आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील का? विद्यार्थ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळेल का? चला जाणून घेऊया तूळ राशीसाठी जुलै हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. जुलै महिना तूळ राशीच्या व्यक्तींसाठी संतुलन, प्रगती आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरू शकतो. या महिन्यात अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदल अनुभवायला मिळतील. तुमच्या विचारांमध्ये अधिक स्पष्टता येईल आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. गेल्या काही महिन्यांपासून ज्या गोष्टींबाबत तुम्ही चिंतेत होता त्यामध्ये हळूहळू समाधानकारक मार्ग सापडू लागतील. या महिन्यात तुमचे व्यक्तिमत्व अधिक प्रभावी दिसून येईल. तुमच्या विनम्र स्वभावामुळे आणि समजूतदारपणामुळे अनेक लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील. समाजात मानसन्मान वाढेल आणि तुमच्या मतांना महत्त्व मिळेल. नवीन लोकांशी ओळखी होतील आणि त्यापैकी काही संपर्क भविष्यात करिअर किंवा व्यवसायासाठी लाभदायक ठरू शकतात. महिन्याच्या सुरुवातीला काही कामांमध्ये विलंब किंवा अडथळे जाणवू शकतात, परंतु निराश होण्याची गरज नाही. महिन्याच्या मध्यापासून ग्रहस्थिती अधिक अनुकूल होत जाईल. संयम, सकारात्मक विचार आणि योग्य नियोजन यांच्या जोरावर तुम्ही अनेक मोठी उद्दिष्टे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. हा महिना तुमच्या आयुष्यात नवीन दिशा देणारा आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने जुलै महिना अत्यंत महत्त्वाचा आणि प्रगतीचा ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या मेहनतीची योग्य दखल मिळेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामगिरीवर समाधानी राहतील. काही व्यक्तींना पदोन्नती, वेतनवाढ किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. कार्यालयातील तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल. नवीन नोकरी शोधणाऱ्या व्यक्तींना चांगल्या संधी मिळू शकतात. मुलाखतींमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. कार्यालयीन वातावरणात सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवणे आवश्यक राहील. काही महत्त्वाच्या बैठका किंवा प्रकल्पांमध्ये तुमचे नेतृत्व गुण दिसून येतील. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी हा महिना विस्तार आणि आर्थिक वाढ घेऊन येऊ शकतो. नवीन ग्राहक, नवीन करार आणि नवीन बाजारपेठ मिळण्याची शक्यता आहे. भागीदारी व्यवसायात पारदर्शकता आणि विश्वास ठेवल्यास मोठे लाभ मिळतील. ऑनलाईन व्यवसाय, फॅशन, कला, डिझाईन, कायदा, शिक्षण, सल्लागार सेवा आणि आयात-निर्यात क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना विशेष यश मिळू शकते. मोठे व्यवहार करताना कागदपत्रांची नीट तपासणी करणे आवश्यक राहील. आर्थिक जीवन. आर्थिकदृष्ट्या जुलै महिना समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. उत्पन्नामध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळू शकतात. व्यवसायातील नफा वाढेल आणि काही व्यक्तींना बोनस, प्रोत्साहनपर रक्कम किंवा अतिरिक्त उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. मात्र उत्पन्न वाढले तरी खर्चाचे योग्य नियोजन करणे आवश्यक राहील. घरातील सजावट, वाहन, प्रवास, आरोग्य किंवा मुलांच्या शिक्षणासाठी खर्च वाढू शकतो. अनावश्यक खर्च टाळल्यास बचतीत चांगली वाढ होईल. जमीन, घर किंवा वाहन खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी काही सकारात्मक संधी निर्माण होऊ शकतात. दीर्घकालीन गुंतवणूक लाभदायक ठरू शकते. कोणालाही मोठी आर्थिक मदत करताना स्वतःच्या गरजांचाही विचार करा. आर्थिक नियोजन जितके मजबूत असेल तितके भविष्यात अधिक स्थैर्य मिळेल. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवनात प्रेम, आपुलकी आणि सौहार्दाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे. घरातील सदस्यांमध्ये परस्पर सहकार्य वाढेल. एखाद्या शुभ कार्याचे आयोजन होऊ शकते किंवा कुटुंबात आनंदाची बातमी मिळू शकते. पालकांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरेल. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक राहील. भावंडांसोबतचे मतभेद दूर होतील आणि नातेसंबंध अधिक दृढ होतील. नातेवाईकांशी संवाद वाढेल आणि काही जुने गैरसमज मिटतील. घरातील जबाबदाऱ्या वाढल्या तरी तुम्ही त्या शांतपणे आणि योग्य प्रकारे पार पाडाल. मुलांच्या प्रगतीमुळे आनंद मिळेल. कुटुंबासोबत घालवलेले क्षण मानसिक समाधान आणि सकारात्मक ऊर्जा देते. प्रत्येकाच्या मताचा आदर केल्यास घरातील वातावरण अधिक आनंदी राहील. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांसाठी हा महिना अत्यंत अनुकूल राहण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीसोबत संवाद वाढेल. अनेक दिवसांपासून असलेले गैरसमज दूर होतील. नात्यात विश्वास, प्रेम आणि जवळीक वाढेल. काही व्यक्ती आपल्या नात्याला पुढच्या टप्प्यावर नेण्याचा निर्णय घेऊ शकतात. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखी होऊ शकतात. त्यापैकी एखादी व्यक्ती भविष्यात जीवनसाथी ठरू शकते. भावना व्यक्त करताना प्रामाणिकपणा आणि संयम ठेवणे महत्त्वाचे राहील. वैवाहिक जीवनात जोडीदाराचे संपूर्ण सहकार्य लाभेल. दोघे मिळून भविष्यासाठी आर्थिक आणि कौटुंबिक नियोजन करू शकता. एकत्र प्रवास, धार्मिक कार्यक्रम किंवा कौटुंबिक समारंभात सहभागी होण्याची संधी मिळेल. छोट्या मतभेदांना मोठे रूप न देता
प्रेमाने संवाद साधल्यास नात्यातील गोडवा अधिक वाढेल. आध्यात्मिक जीवन. या महिन्यात अध्यात्माकडे तुमचा विशेष कल वाढू शकतो. पूजा, प्रार्थना, ध्यान आणि योग यांच्या माध्यमातून मानसिक शांतता मिळेल. अनेक दिवसांपासून असलेला मानसिक ताण कमी होईल आणि मन अधिक स्थिर राहील. धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळू शकते. एखाद्या सत्संग, धार्मिक कार्यक्रम किंवा सेवाकार्यात सहभागी होण्याची इच्छा निर्माण होईल. गरजू व्यक्तींना मदत केल्यामुळे आत्मिक समाधान मिळेल. आध्यात्मिक साधनेमुळे तुमची निर्णय क्षमता वाढेल आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक बनेल. गुरुजनांचे मार्गदर्शन लाभल्यास अनेक अडचणींवर सहज मात करता येईल. प्रवास. जुलै महिन्यात व्यवसाय, नोकरी, शिक्षण किंवा कौटुंबिक कारणांसाठी प्रवासाचे योग आहेत. काही प्रवास अचानक ठरतील, परंतु ते लाभदायक ठरतील. दूरच्या प्रवासातून नवीन संधी, नवीन संपर्क आणि महत्त्वाचे अनुभव मिळू शकतात. धार्मिक किंवा पर्यटनासाठी केलेला प्रवास मानसिक समाधान आणि नवीन ऊर्जा देईल. परदेशाशी संबंधित कामांसाठीही काही सकारात्मक घडामोडी होण्याची शक्यता आहे. प्रवासादरम्यान वाहन चालवताना काळजी घ्या. वेळेचे, पैशांचे आणि आरोग्याचे योग्य नियोजन ठेवल्यास प्रवास आनंददायी आणि यशस्वी ठरेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा महिना अभ्यासात प्रगती करणारा ठरेल. एकाग्रता वाढेल आणि कठीण विषय समजून घेणे सोपे जाईल. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य लाभेल. स्पर्धा परीक्षा, शासकीय परीक्षा, व्यावसायिक अभ्यासक्रम किंवा उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळू शकतात. संशोधन, प्रकल्प आणि सादरीकरणामध्ये विशेष यश मिळण्याची शक्यता आहे. परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही सकारात्मक बातम्या मिळू शकतात. नियमित अभ्यास, वेळेचे योग्य नियोजन आणि आत्मविश्वास यांच्या बळावर अपेक्षित ध्येय गाठणे शक्य होईल. उपाय. प्रत्येक शुक्रवारी माता महालक्ष्मीची मनोभावे पूजा करा. ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. पांढरी मिठाई किंवा तांदूळ गरजू व्यक्तींना दान करा. गायीला हिरवा चारा खाऊ घाला. घरामध्ये सुगंधी फुले अर्पण करून सकारात्मक वातावरण निर्माण करा. आईवडील, गुरुजन आणि ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करून त्यांचे आशीर्वाद घ्या. एकूण तूळ राशीसाठी हा महिना संतुलन, प्रगती आणि समाधान देणारा ठरू शकतो. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील, व्यवसायात विस्ताराची शक्यता राहील आणि आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. कौटुंबिक जीवनात आनंद, प्रेम आणि एकोपा वाढेल. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात विश्वास अधिक दृढ होईल. विद्यार्थ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळेल आणि आध्यात्मिक क्षेत्रात मानसिक शांततेचा अनुभव येईल. या महिन्याचा मुख्य संदेश असा आहे की प्रत्येक निर्णय शांत मनाने आणि योग्य नियोजन करून घेतल्यास यश निश्चित मिळेल. स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा, संधींचा योग्य उपयोग करा आणि नातेसंबंध जपण्यावर भर द्या. जुलै महिना तुमच्या जीवनात नवीन आशा, आर्थिक स्थैर्य, सामाजिक प्रतिष्ठा आणि आनंदाचे अनेक क्षण घेऊन येणारा ठरू शकतो. माता महालक्ष्मी आणि श्री स्वामी समर्थ यांच्या कृपेने तुमचा संपूर्ण महिना सुख, समृद्धी आणि यशाने परिपूर्ण होवो. धन्यवाद.